एकदा स्वागत करतो, जोरदार टाळ्या. आणि खास करून जे मागे आपले सगळे पत्रकार बंधू भगिनी मैत्रिणी सगळ्या ज्या बसल्यात त्यांना म्हणजे त्यांचं स्वागत करतो, कारण काय तुमच्याशिवाय या सिनेमाला जो आपल्याला पोहोचवायचा लोकांपर्यंत तो पोहोचवता येणार नाही. सांगायला म्हणून ऑरेंज ज्यूस गँग नावाचे एक अमेझिंग गँग आहे, लिटरली गँग आहे, ज्यांनी धुमाकूळ घातला आहे ऑनलाईन. आणि त्याच्या दोन सगळ्यात जे आपण खंदे आपण म्हणूयात आपले कार्यकर्ते नील आणि करण, हे पूर्वी आमच्याबरोबरही यांनी खूप जास्त कॉन्टेंट बनवलेला आहे आणि त्याचा हा पहिला मराठी सिनेमा आहे, बरोबर आहे करण? तर एकदा जोरदार टाळ्या करणसाठी. करण अजून बघितलाय मोठ्या पडद्यावर सिनेमा? अजून मोठ्या पडद्यावर नाही बघितलाय, छोट्याच पडद्यावर आपणच एकत्र बघितलेला. बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि ऑलरेडी इथे तर मी नर्वसच आहे सर्वांना बघून की काय बोलायचं माहीत आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंट काय असतो हे माहीत नव्हतं. ट्रेलर लॉन्च दुसऱ्यांच्या मूवीजला मी गेलोय नेहमी, बट स्वतःच्या चित्रपटासाठी येतो तर एकदमच नर्वस आहे. सो खूप छान वाटतं. आणि जसं सारंग बोलला की भाडीपामध्ये आम्ही एकत्र काम करायचो, मला असं वाटतं पर्सनली की भाडीपा वॉज माय टर्निंग पॉईंट या इंडस्ट्रीमध्ये यायला. बिकॉज त्याच्या आधी मी खूप काय करत बसलो आहे. मी कुरिअरची कामं केली आहे, मी कॉल सेंटरमध्ये कामं केली आहे, पण भाडीपानी जेव्हा मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं की सोशल मीडिया असं चालतं आणि जी आता ग्रोथ आहे ती ऑफकोर्स जसं मी बोललो टर्निंग पॉईंट वॉज भाडीपा सारंग पॉला. थँक्यू. पूर्ण धर्माधिकारी सर, काय त्यांनी मला कानात असं सांगितलं की काय परत काहीच नाही म्हणायचं होतं. निपुण, साधारण तू आत्ता दाढी काढल्यावर बाळासारखा दिसतोय का गुटगुटे? सेरेलॅकच्या ऍडमध्ये जाईल असा आहेस. तुला ह्याच्यात मूल होतं अशी गोष्ट तुला का सुचली असेल? तुला आत्ता अर्थात म्हणजे तुलाही मूल आहेच, पण काय तुझी मुलगी तुला काय म्हणते? बाबा म्हणते का बेबी म्हणते? सध्या तरी बाबाच म्हणते. आणि मग त्यावेळेला जर चिडली असेल तर जे मनात येते बोलते. परवा ती मला रिमोट असंही म्हणाली, आईच्या हातचा. तर ती गोष्ट सुचली मला. आम्ही दरवेळेला म्हणतो की तुला आपल्या काही गोष्टी का नाही सुचत? तुला एकतर ती बापजन्मासारखी सुचते ज्यात म्हातारी माणसं आहेत, किंवा मग धप्पासारखी किंवा 1-2-3 सारखी सुचतात ज्याच्यात लहान बाळांचा विषय वगैरे. तर आपली का नाही सुचत? तर मला माहिती नाही त्याचं कारण काय आहे ते. पण मी या चित्रपटामध्ये काय याचं उत्तर यांनी द्यावं, वरुणनी द्यावं माझ्यापेक्षा. मला नाही वाटत त्यांनी द्यावं. तुला हे असं वाटतंय की निर्माता मी निर्माता आहे, मी मला गोष्ट सुचली, माझी बॅट माझी बॅटिंग या तत्वावर झालंय असं आमचं सगळ्यांचं ठाम. सगळ्यांना पटतंय नाही. मला एखादी गोष्ट सुचली आणि मी त्याच्यात स्वतः काम करतो, मी पैसेही टाकतो, याचा अर्थ काय नाही. अरे पण मग कास्टिंग काउचमध्ये तू असलं असतंस ना. पण मला निपुण का नाही, ती मला उर्मट मुलांची गोष्ट सुचली. तरुण बापाची नव्हती स्वतःला काय तर नाही. पण आणखीन एक प्रश्न, तू पहिल्यांदा करण बरोबर काम केलंस आणि तुम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलंय. तुम्हाला अमेय नाही आणि दुसरा कोणतरी बेस्ट फ्रेंड आहे, कसा तो अनुभव होत आहे? आणि तुला नील नाही आणि निपुण आहे, हे तुम्हाला मिस केलं का तुम्ही एकमेकांना? मला वाटतं आम्ही दोघेही ऍक्टर चांगले होते, त्यामुळे त्या समोर त्याला इमॅजिन केलं. मला वाटतं यांनी नीलला केलं असेल आणि मी आम्हाला नक्की केलं. म्हणजे मला असं वाटतं की आमची भेट जी झाली ती भाडीपामध्येच झाली. हो. आणि त्यावेळी मी मुद्दामून निपुणला काहीतरी असं बोलायचो की अरे फिल्ममध्ये बघणं एक चान्स बघणं असं मस्करीत बोलायचो आणि तो जर जास्त सिरियस झाला. मी दोघांनी ह्याच्या आधी एकत्र कधी काम केलं होतं? नाही. मुरंबा फर्स्ट मूवी होता माझा आणि वरुणचा. सो मुरंबाला कमाल रिस्पॉन्स होता आणि त्यावेळेस खूपच एक्साइटमेंट झालेली. मला स्पेशली मला बॅकग्राऊंड स्कोरसाठी खूप कमाल रिस्पॉन्स मिळाला त्या मूवीसाठी. आणि तेव्हापासून वरुणबरोबर बरेच प्रोजेक्ट्स केले. सो आता मी डिरेक्टर म्हणून किंवा वैयक्तिक त्याची म्युझिकल टेस्ट काय आहे हे मी आता चांगलंच ओळखतो.
हे माझ्या अपेक्षाही त्याच्याकडनं आहेत अशाच, की कधीतरी मलाही असंच खूप काम करायला मिळेल त्याला आणि मी स्टेजवर उभं राहून असं म्हणेन म्हणून. त्यांनी मला एक फक्त आंबावडीची जाहिरात दिली आहे आत्तापर्यंत. ते पुण्यामध्ये असं करतात की चिटून लागतात, काय द्यायचं काय सुचलं नाही की आंबावडी देतात. तर त्यामुळे त्याचंही म्युझिक मी केलं होतं. यशराज, हां, मला तुला एक प्रश्न आहे की या गाण्याचा जो स्वर आहे तो स्वर असा मराठी नाही आहे टिपिकल, तर त्याच्या मागे काही उद्देश आहे, विचार आहे, म्हणजे जास्त रिव्हील न करता अर्थात. स्वर मराठी नाही म्हणजे मला ॲक्च्युली कळत नाही. नाही म्हणजे त्याचा एक असा काहीतरी आपण ह्या प्रकारची गाणी, म्हणजे मी अजिबात जज करत नाही, पण ह्या प्रकारची गाणी आपण तमिळ तेलुगू सिनेमात खूप ऐकली आहे. तर तुझ्यावर कुठल्या म्युझिक डिरेक्टरचं काही म्हणजे मला हे फीडबॅक खूप मिळतं की कुठल्या माझ्या रेग्युलर मी सोशल मीडियावरती पण हे करतो, त्यात खूप फीडबॅक हे मिळतं की थोडं साऊथ इंडियन असं वाटतंय, पण ते इन्फ्लुएन्स असं कारण मी जास्त तिकडचं ऐकले असल्यामुळे. आणि दोघांचे फेवरेट, सगळ्यांचे फेवरेट. मी आजपर्यंत कुठल्याही अशा म्युझिशियनला ऍटलिस्ट भारतात नाही भेटलोय ज्यांचे फेवरेट ए आर रहमान नाही. तर आपोआप थोडासा इन्फ्लुएन्स तर होऊन जातो. खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा की नको आपण कारण आपला साऊंड काही नसतोच, ज्या इन्फ्लुएन्सेसवर आपण असतो त्याच्यावरतीच काहीतरी बनतं. ह्याच्यातलं किती वरुणनी लिहिलंय, किती आपलंच आहे स्वतःचं. मी लेखक जरी असलो तरी मी दुसऱ्याच्या सिनेमात ते संवाद चुकूनही बदलायला जात नाही, कारण त्याचं सोपं कारण असं आहे की त्याच्याकडे आपल्याला पैसे मिळालेले नसतात, तर आपण काय दुसऱ्याचं काम करावं. आणि जेव्हा निपुण आणि बघून जेव्हा उत्कृष्ट लिहितात तेव्हा तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नसते. पण गमतीचा भाग असे की तो जो सीन होता आम्ही जो केला, जो दिसलाय तुम्हाला, त्या सीनच्या वेळेला असं होतं की ते इम्प्रुव्हाइज करणंच गरजेचं होतं. आता असं माझ्यासारख्याला तुम्ही अशी संधी दिल्यावर वर टेलर लावून हा प्रश्न विचारायचा की तुझं किती आधी सीन इम्प्रुव्हाइज करायला सांगायचा. मी तेव्हा म्हणजे असं ऐकलं की विदाऊट इंटरव्हल होता आधी सिनेमा आणि ह्या सीनमुळे. ही जी 4 बाळं जेव्हा आहेत ती पुढे जाऊन कोण होणार आहे त्याचं एक इम्प्रोव्हायझेशन. तो सीन जर बघितला तर मी इतके विभिन्न अशी पात्र म्हणजे भविष्यात कोण कोण होती, एक DSP होईल, एक वकील होईल, गुंड होईल आणि काही म्हणजे कांचाचे नाही. आणि असा सीन करताना काय रे म्हणजे. आणि तर या सिनेमातला हा जो बाप आहे हा सकारात्मक आहे आणि मी वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक आहे. मला मुलांबरोबर खेळायला मुलांचं माझं मला माहीत नाही अत्यंत कुठल्याही नातेवाईक मित्रमंडळी मुलांची माझं सटकन जमतं. बरेचदा असं होतं की तो काहीतरी लिहितोय, काहीतरी चालू आहे, त्याच्यामध्ये आपण काही फार चालू आहे. सो ते झालं एका पॉईंटला की मग आपण ऐकूया लेट्स बोलतो. पण ही पर्टिक्युलर गोष्ट मी तर 2-3दा विचारली आणि इट वॉज व्हेरी स्टफ. मग ते काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मजा येते आणि कोविडमध्ये समाव सगळं पण फार नाही बोलू शकत, पण भयंकर वेगळ्या विचाराची मुलगी आहे आणि हेच त्यांनी त्याच्या आधीच्या कामांमधनं पण केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या आधीच्या कामांमधल्या ज्या 2 हिरोईनी आहेत, मी हिरोईनच म्हणणार आहे, माझ्या दृष्टीने हिरोईनीच आहात तुम्ही दोघी. तर प्लीज एकदा टाळ्यांमध्ये स्वागत करूयात आपण चिन्मयीताई आणि निर्मितीताई यांचं. त्याचं कारण असं आहे, प्रेग्नन्सी हा मला असं वाटतं की सर्वा हा बायकांचा निर्णय असला पाहिजे आणि या बायकांनी त्या सगळ्यात भोगून आपल्याला जन्म दिलेला आहे. ते खूप कष्ट सहन करायला लागतात त्या 9 महिन्यांमध्ये आणि त्यांच्या हस्तेच त्यामुळे या सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो लॉन्च व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर आपण आधी ट्रेलर लॉन्च करूयात का तुमच्याशी गप्पा मारून घेऊयात आणि मग ट्रेलर लॉन्च करा. आणि उत्कंठ आणखीन ताणली गेली पाहिजे ना थोडीशी. तर चिन्मय ते तुझ्यापासून सुरुवात. तुझ्या साधारण मुलगाच आहे वरून. हो ना. त्याचा दुसरा सिनेमा येतोय, तुला कसं वाटतंय की इतके वर्ष वाट बघून फायनली? मला खूप छान वाटतंय, कारण आमची अशी अपेक्षा होती की मुरंबा 2 असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात, पण ते काही झालं नाही. पण मग 1, 2, 3, 4 डोहायला लागले तिला मुरंब्याच्या ह्याच्यात असं. हो ना. तुला तू काय आंबावडीची जाहिरात केलीस ना. आंबा
मुरांबा असा आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही. त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आहे. जोक्स अपार्ट, पण मला फार काळजी वाटत होती. जसा वरुण माझा मुलगा आहे असं तू म्हणालास, तर काय होतं, जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की तुम्हा सगळ्यांना जरा स्थैर्य हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, आम्हाला एकेकाळी हवं होतं. तर मग ते असं होतं की मग जाहिराती, मग चितळे, ह्याच्यात फारच माझं पोर रमलं की काय, आता सिनेमे करेल की नाही याची फार काळजी वाटत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या, आणि तो नेहमीच तो एक खूप चांगली टीम बांधतो नेहमी, बरोबर फार चांगले लोक एकत्र करून तो काम करतो. आणि आता तर काय मित्रच इतका जोडीला होता. त्याच्यामुळे वरुणची मुरांबा नंतरची ही फिल्म येते याचा मला प्रचंड आनंद आहे. अरे वा, थँक्यू. निरंतर आता बॅक टू बॅक हिट देत आहे, म्हणजे ज्याला हात लावाल ते सोनं असं. तर म्हणजे नाटक, सिनेमे सगळंच चालतंय. तुम्ही काय आशीर्वाद द्याल तुमच्या डिरेक्टरला? काही तुमचं थोडंसं तुमचं नशीब एक जसं आता तू म्हणालास की माझं नाटक, सिनेमे सगळंच जोरात चालू आहे, स्टार्स चांगले असावेत सध्या माझे. तशीच मी वरुणची एक वेबसिरीज केली आहे. वरुणची पहिली वेबसिरीज आहे ती, माझीही पहिलीच आहे आणि ती जिओचीच आहे. ती सुद्धा तितकीच सॉलिड होईल अशी अपेक्षा. क्या बात आहे, तर जोरदार करा. आम्ही वाट बघतोय, तसं आवर्जून आम्ही 1, 2, 3, 4 वाट बघत होतो. पण वरुण बद्दल आणि त्याच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल? मी खरं सांगू का की मी ना, या तुम्ही सगळे पुण्याचे आहात ना, त्यांच्याबद्दल खूप अशी आपण असं हे होतं ना की थोडंसं जागत होतो बघून, अरे वा हे जरा विचार काहीतरी करतात वेगळा आणि काहीतरी मॅडनेस करतात. मग त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होते की मॅडनेसकडे त्या, आणि तो तुझ्यात आहे, निपुणमध्ये आहे, वरुणमध्ये आहे. मला वाटतं की अशी मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली, निखिल साने जिओचे हेड, त्यांनी जेव्हा ही वेबसिरीज मला वाचायला दिली तर मी त्यांना विचारलं कोण करतंय, आणि त्यांनी सांगितलं वरुण नार्वेकर. म्हटलं अच्छा, मुरांबावाला. मी म्हटलं वा वा, मला करायला खूप आवडेल. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काहीही डोक्यात ठेवलं नव्हतं की कसा डिरेक्टर असेल, माझ्या स्टाईलचा असेल की नाही, किंवा त्यालाही वाटलं असेल असं मला वाटलं होतं तेव्हा. पण ते सिरीज संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात वेगळीच इमेज होती तुमची आणि तुम्ही वेगळाच रोल आता मला इथे माझ्या वेबसिरीजसाठी केला. तर खूप मजा आली. तो खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो. आणि तुम्हाला सांगायची पद्धतही, म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच डिरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते. वा वा हे छान आहे, पण हे नको. बरं, मला पैसे त्यांनी फक्त तुमच्याकडनं चांगलं बोलून घ्यायचे. हे चांगलंच चालतं, कारण मुंबईकरांच्या मते हे चांगलंच बोलतो. एवढंच पुण्याबद्दल आपण बोलू शकतो फार नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलायचं ते मला असं वाटतं मागे नको, तोंडावर बोलू दे. तर त्याला स्टेजवर बोलूयात का आपण? एकदा बोलूया. वरुण, एकदा जोरदार टाळ्या वरुणसाठी. आता बोला, बिंदास व्हायला बोला. आणि एक म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते, एक गोष्टच नाही आहे की वरुण डिरेक्टर आहे या फिल्मचा. माझी आवडती वैदेही या फिल्ममध्ये आहे, ते आणखी एक प्लस पॉईंट होता. निपुण बरोबर काम करायचं आहे मला, मी त्याला कधीच सांगितलंय. त्यामुळे निपुण आहे याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिओ बरोबरचं हे माझं म्हणजे वेबसिरीज ही पहिलीच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आज मी वरुणला, वैदेहीला आशीर्वाद द्यायला इथे.